फुले संकलनाचा हंगाम अंतिम टप्प्यात, महिनाभराचा रोजगार पहाटेपासूनच लगबग। वसंत ऋतूत मोह फुले संकलनातून गावकऱ्यांना बेरोजगारीच्या काळात हंगामी रोजगार उपलब्ध होत आहे। मार्च महिन्याच्या पंधरवड्यापासून पिवळे सोने म्हणून ओळखली जाणारी मोह फुले पडू लागले आहेत। मोह फुले गोळा करण्यासाठी नागरिक सकाळपासूनच शेत शिवारात आणि जंगल परिसरात जातात। मात्र मोह फुलांचा हंगामी रोजगार आता महिन्याभराचा काल उलटल्यानंतर अंतिम टप्प्यात आला आहे। भंडारा जिल्हा म्हणजे निसर्गाची खाण आहे। जल, जमीन, जंगल या गोष्टीत परिपूर्ण असलेला हा जिल्हा वनराईने परिपूर्ण आहे। जंगलात अनेक झाडांपैकी मोह फुलाचे झाड एक विशिष्ट झाड म्हणून संबोधले जाते। जंगलात मोह फुलांची लहान मोठी असंख्य झाडे आहेत। मोह फुलांपासून दारूची निर्मिती होते। हे एक वेगळे कारण वगळले तर मोह फुलांपासून होणाऱ्या फळांपासून औषधयुक्त, पाळीव आणि रानटी जनावरांना उपयुक्त खाद्य मिळते। पहाटेच्या सुमारास उष्णतेमुळे मोह फुले जमिनीवर गळून पडली की ती वेचून टोपल्यांमध्ये एकत्रितपणे साठवण करून घरी आणली जातात। घरी आल्यानंतर मोह फुले अंगणात किंवा स्वच्छ मोकळ्या जागेत सुकवली जातात। 3-4 दिवस उन्हात वाळवून मोह फुले विक्रीयोग्य झाली की मोह फुलांची विक्री केली जाते। त्यामुळे मार्च ते एप्रिल दरम्यान हंगामी रोजगार मिळत असतो। मोहाची झाडं नैसर्गिकरित्या बरीच मोठी होत असतात। या झाडांना खत, पाणी लागत नाही। पूर्वी मोह झाडांच्या पानांपासून पत्रावळी तसेच द्रोण तयार करायचे। मोहाच्या फळांपासून तेलही काढले जाते। प्राचीन लोक मोह फुलांपासून बनवलेल्या राबचा वापर जेवणात करायचे। एवढेच नव्हे तर मोह फुले गाय, बैल, म्हैस या प्राण्यांनाही खायला दिली जातात। किशोर गडकरी, संवाद मराठी लाईव्ह, भंडारा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।